नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू 29 जुलै 2024साठी म्हणजे सोमवारसाठी निफ्टीचा व्ह्यू जर बघितला तर निफ्टीमध्ये आता V-शेप रिकव्हरी आलेली आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची रिकव्हरी आलेली आहे 2 दिवसात, गुरुवार आणि शुक्रवारमध्ये, आणि जवळजवळ ऑल टाईम हाय एकदा लागून त्याच्या आसपास क्लोज झालेला आहे. तर 24,861 जो हाय लागलेला आहे त्याच्यावर जर कॅन्डल सस्टेन झाली, मार्केट सस्टेन झालं, तर आपण 24,980 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे 24,861च्या वर बाय पोझिशन घ्यायला हरकत नाही. आता गॅपअपच त्या ठिकाणी 980 झाला तर गॅपअपमध्ये अजिबात घ्यायला जायचं नाही, मार्केट सेटल होऊ द्यायचं आणि मग साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर प्राईस ॲक्शन बघून निर्णय घ्यायचा. आणि समजा 24,861 क्रॉस नाही झाला, त्याच्या खाली जो ओपन झाला आणि तिथनं रिव्हर्सल कॅन्डल दिसली, तर पुन्हा आपण 24,706 म्हणजे 24,700 बी प्रिसाईज आणि 24,610 पर्यंत खाली येऊ शकतो. तर उद्या निफ्टीची स्ट्रॅटेजी इतकीच आहे, 24,861 या लेवलच्या वर असेल तर कॉल बाय करायचा, या लेवलच्या खाली ट्रेड करत असेल तर पुट बाय करायचा. हाच माझा उद्याचा प्लॅन असेल. बँक निफ्टी जर बघितला उद्यासाठी तर आपल्याला चांगला सपोर्ट जो तो 50,900च्या आसपास आहे, 50,890. तर 50,890च्या आसपास जर आला तर पुन्हा एकदा कॉल बाय करणार मी आणि मग पुन्हा एकदा टार्गेट माझे 51,500 पर्यंत असू शकतात. आणि ओपनच जर 51,500च्या आसपास झाला तर मी एकदा पुढचा ट्राय करेन, ज्याचं टार्गेट पुन्हा 50,900 पर्यंत असेल. आणि 51,520च्या वर सस्टेन झाला तर मात्र मग माझी टार्गेट पुन्हा 52,000च्या आसपास असू शकतात. त्यामुळं उद्या 2 लेवल फार महत्त्वाचे आहेत, एक 50,900 आणि दुसरी 51,520. 51,520 क्रॉस करून वर गेला, सस्टेन झाला तर कॉल बाय करणार आणि त्याच्या खाली राहिला तर 30-40 पॉईंटचा स्टॉपलॉस टाकून पुट बाय करणार, ज्याचं टार्गेट माझं 50,900 असेल. 50,900च्या आसपास ओपन झाला तर मी तिथं 30-40 पॉईंटचा स्टॉपलॉस टाकून कॉल बाय करणार, त्याचं टार्गेट पुन्हा 51,500 असेल. फिन निफ्टी जर बघितला तर इम्पॉर्टंट लेवल आहे ती 23,356. ही 23,356च्या वर राहिला तर कॉल घेणार, 23,356च्या खाली सस्टेन झाला तर पुढे घेणार. 23,356 क्रॉस करून वर गेला, सस्टेन राहिला तर माझं टार्गेट डायरेक्ट 23,580 पर्यंतच असू शकेल. आणि 23,356च्या खाली सस्टेन झाला, रिव्हर्सल कॅन्डल दिसली तर तिथं मी पुट बाय करणार 20-30 पॉईंटचा स्टॉपलॉस टाकून, त्यावेळी माझं टार्गेट डायरेक्ट 23,165 पर्यंत असू शकतं. त्यामुळे उद्याची इम्पॉर्टंट लेवल जी आहे निफ्टी फायनान्समध्ये ती आहे 23,355. मिडकॅप निफ्टीनं वीकली ब्रेकआउट दिलेला आहे, खूप चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. पण कदाचित एकदा ही जर लेवल तुटली 12,650 ते 12,650च्या आसपास आला आणि तिथनं जर रिव्हर्सल कॅन्डल वर दिसली तर मी कॉलच घेईन. पण 12,650 सुटून खाली आला तर माझं टार्गेट 12,610 पर्यंत असेल. आणि 12,600 जर तुटला तर मात्र डायरेक्ट टार्गेट माझं 12,460 पर्यंत असेल. आणि 12,460च्या आसपास आला तर मात्र मी एकदा पुन्हा कॉल बाय करेन. 12,410चा स्टॉप, 50 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकेन 12,460च्या इथनं. 12,410 माझा स्टॉप लॉस असेल. त्यामुळं शक्यतो बाईंग मी 12,450-460च्या आसपास आलं की करेन. आणि वरनं एकदा तो कुलअप व्हायला पाहिजे, खाली यायला पाहिजे. असंच वर एकदम गॅपअप ओपन झालं तर मी काय बाय करणार नाही. जर एकदा 12,650च्या आसपास ट्राय करणार, जर चांगली कॅन्डल मला दिसली सपोर्टिव्ह तर तिथून बाय करणार, नसेल तर 610ला एकदा बघणार. 610 ब्रेकडाऊन केल्याशिवाय मी पुढचा कॉल घेणार नाही. 610 ब्रेकडाऊन दिला की मी पुढचा कॉल घेणार, तो डायरेक्ट माझा टार्गेट 460 पर्यंत असू शकतं. त्यामुळे उद्या मिडकॅप निफ्टीचा जो आहे तो एक्सपायरीचा दिवस आहे, त्यामुळं प्रीमियम डिके होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो कॉल मी दुपारी 2 कॉल किंवा पुट दुपारी 2 नंतरच ट्राय करेन. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही, त्यामुळं मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी तयार केलेला आहे. आपण कुठलाही ट्रेड घेताना आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा विचार करावा आणि मगच ट्रेड घ्यावा, किंवा आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच ट्रेड घ्यावा. आपण माझा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झालं तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.